19 फेब्रुवारी 1630. स्थळ दुर्गा शिवनेरी. हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा नव्हता, तर ती होती नांदी स्वातंत्र्याच्या एका महान गाथेची. कदाचित त्या दिवशी कुणालाच ते वाटलं नसेल, पण आज 350 वर्ष उलटून गेल्यानंतरही आम्ही प्रेरणा शोधतो त्या एका दिव्य चेतनेच्या ठाई, जी सह्याद्रीच्या कडेकपारी घट्ट रुजून बसली आहे. काही भावना या इतिहासाच्या संदर्भांमध्ये लिहिलेल्या नसतात, म्हणून काय त्यांचं अस्तित्वच नसतं की काय? आज आमचं हसणं ज्या एकमेव चरित्राची देण आहे, त्याचा या पृथ्वीवरचा पहिला हुंकार कसा असेल? त्या आमच्या स्वातंत्र्य लक्ष्मीला, त्या बाळाला पाहिल्यावर काय वाटलं असेल? ही महाराष्ट्राची, हिंदुस्थानाची माती, हा सह्याद्री, ही मंदिरं, हे नद्यांचे घाट, हा समुद्र, या सर्वांना कसा भावला असेल तो रक्षणकर्ता, जो तिथून पुढे येणाऱ्या 50 वर्षांच्या आयुष्यात त्या सर्वांची केवळ शारीरिक नव्हे, तर त्या मानसिक गुलामगिरीतून मुक्तता करणार होता. या प्रश्नांची उत्तरे आज नाहीत, पण भावविश्वाच्या एका अज्ञात प्रदेशात आपोआप बांधलं जातं शिवनेरीवरचं ते दालन. समयांच्या मंद प्रकाशात स्थिरावलेलं, त्यात दिसू लागतो एक लाकडी पाळणा, आणि त्या पाळण्यात निजलेलं एक तेजपुंज चैतन्य. डोळे भरून ते साठवून घ्यावं मनात. 2 पावलं मागे सरून त्रिवार मुजरा करावा त्याला, आणि त्याच्या स्वराज्य संकल्पक जन्मदात्या मातापित्यांना. मग पडावं बाहेर नि जाऊन उभं राहावं एखाद्या कड्याच्या, तटाच्या, बुरुजाच्या खांद्यावर, आणि दोन्ही हात उंचावून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना काळजाच्या तळापासून ओरडून सांगावं, अरे तोफांना बत्ती द्या, धनी जन्माला आलेत, महाराज जन्माला आलेत, आपले महाराज जन्माला आलेत. श्री शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.